मतदान झालेलं आहे। उद्या याच वेळेस जवळपास निकाल हाती येतील आणि निकाल हाती आल्यानंतर महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल सत्ता स्थापनेचा दावा करेल। मात्र ती नेमकी प्रक्रिया कशी असेल, काय त्यावेळेस नेमकं करावं लागणार या दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुतीला, ते आपण अनंत कळसे सरांकडून जाणून घेऊया। सर, 15व्या विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या हाती येतील, काय नेमकी त्यानंतरची प्रक्रिया असणार आहे? नाही, यामध्ये एक स्पष्ट आहे की 14व्या विधानसभेची जी मुदत आहे ती 26 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येईल आणि त्या अगोदर 15वी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे। त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे 23 तारखेला निकाल लागतील, कदाचित 23ला रात्रीपर्यंत सर्व निकाल येतील, तर 24ला तरी किमान नवीन विधानसभेचं नोटिफिकेशन निघेल अस्तित्वात आल्याचं। त्याचं प्रक्रिया म्हणजे माननीय राज्यपालांना ते दाखवलं जाईल। मुख्य निवडणूक आयोग जो आहे दिल्लीला, त्यांना मुख्य निवडणूक अधिकारी आपले महाराष्ट्राचे जे आहे ते त्यांना सादर करेल आणि त्यांच्या मान्यतेनंतर मग नवीन विधानसभा अस्तित्वात आली असं एक नोटिफिकेशन रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट, भारतीय लोकप्रतिनिधित्वाचा कायदा 1951च्या कलम 66 नुसार हे नोटिफिकेशन काढलं जाईल आणि एकदा हे नोटिफिकेशन 23 किंवा 24ला निघाल्यानंतर 15वी विधानसभा अस्तित्वात आली असं गृहीत धरलं जाईल संविधानात्मक दृष्ट्या। आणि ही विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर 26 तारखेच्या नंतर, कारण 26 पर्यंत 14व्या विधानसभेची मुदत असेल, 26 तारखेच्या नंतर म्हणजे 27 तारखेपासून सरकार स्थापनेची जी प्रक्रिया आहे ती खऱ्या अर्थाने सुरुवात होईल। कारण ह्या दोन्ही अलायन्स ह्या प्री पोल अलायन्स आहे, निवडणुकी आधीच त्यांचे अलायन्स झालेले आहेत, महाविकास आघाडी आणि महायुती। त्यामुळे अलायन्स प्रत्येक पक्ष त्यांचा नेता निवडेल, कारण या अलायन्समध्ये विविध पक्ष आहेत, भाजप आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शिवसेना आहे। या प्रत्येक पक्षाची सदस्य त्यांचा एक विधिमंडळ नेता निवडेल आणि अलायन्सला असं वाटलं की आम्हाला दावा करायचा आहे तर दोन्ही अलायन्स त्यांच्या एक कंबाईंड जॉईंट नेता निवडतील आणि त्यामार्फत त्यांचं बहुमत जर असेल तर ते माननीय राज्यपालांकडे दावा करतील। 2019ची जर आपण विधानसभा निवडणूक पाहिली तर खूप तांत्रिक हे गडबड झाली होती आपल्या इथं, म्हणजे संपूर्ण देशाचं लक्ष आपल्या विधानसभेकडे होतं की नेमकं काय होणार आहे, कोण कोणाबरोबर जाते, ते घटनात्मक आहे का। अशा परिस्थितीत आता जर आपण पाहिलं तर ज्यात महाविकास आघाडी महायुतीची झाले त्यापैकी एखादा पक्ष दुसरीकडे किंवा हा पक्ष तिकडे किंवा अजूनच तिसरी कुठली आघाडी तयार झाली, त्यावेळेस त्या घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतं का? नाही, संविधानामध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही आहे। या प्रीपोल अलायन्सला काही असं संविधानामध्ये काही वाव नाही आहे की या प्रीपोल अलायन्स हे तुटू सुद्धा शकतं किंवा प्रीपोल अलायन्समध्ये जे 3 पक्ष आहे ते त्यांची वेगळीच अलायन्स निर्माण होऊ शकते। याच्यामध्ये आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे की हे सुद्धा घडू शकतं, कारण एखाद्या पक्षाला बहुमत नसेल तर दुसरा पक्ष जो बहुमत ज्याला जास्त जागा आहे तो त्याला जाऊन मिळेल आणि एक तिसराच अलायन्स निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्या अलायन्सला जर पाठिंबा बहुमत मिळालं, म्हणजे त्यांना असं वाटलं की बहुमत आहे, तर त्या पक्षाचा नेता, त्या अलायन्सचा नेता बहुमताचा दावा करेल। यामध्ये संविधानात्मक किंवा कुठल्याही कायद्यानुसार प्रीपोल अलायन्स जरी असलं, निवडणूक पूर्व युती जरी असली तर ती तुटणार नाही किंवा त्याच्यामधूनच एक वेगळं अलायन्स निर्माण होणार नाही असं काही नाही आणि होऊ शकतं, त्याला कुठेही बाधा नाही संविधानामध्ये। आताच तुम्ही म्हणत होते की 26 तारखेपर्यंत ही सगळी मुदत आहे, 2च दिवस सत्ता स्थापनेसाठी दिलेले आहेत। 2 दिवस सत्ता स्थापनेसाठी पुरेसे आहेत का? कारण एवढं मोठं राज्य आहे, काय तो कालावधी किती असावा लागतो? तसं काही नाही आहे, कारण या 2 वेगळ्या प्रक्रिया आहे। विधानसभा अस्तित्वात येणं आणि सत्ता स्थापन करणं या दोन्ही वेगळ्या प्रक्रिया आहे। त्यामुळे सत्ता स्थापनेचं विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर त्याला एक मागे सुद्धा आपल्याला आठवत असेल 99ला जेव्हा काँग्रेसमध्ये फूट पडली होती, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे 2 पक्ष त्यांचे झाले होते, त्यावेळेस सुद्धा 2-1 महिने गेले होते, सत्ता स्थापनेलाच 2 महिने गेले होते आणि त्या दरम्यान मग राष्ट्रपती राजवट लावून ते प्रक्रिया त्याच्यामध्ये पार पडली होती। आणि अशा वेळेस जर कुठल्याही पक्षाला बहुमत नसेल तर मग मात्र राज्यपालांना काही दिवसासाठी का होईना, मागे जसं आपण राष्ट्रपती राजवट लावली होती 15 दिवस म्हणा किंवा 1 महिना म्हणा, आणि त्या राजवटीच्या काळात मग प्रत्येक पक्ष शक्यता पडताळून पाहतील की त्यांना बहुमत आहे की नाही आणि अशा आघाड्या स्थापन करून माननीय राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करतील आणि माननीय राज्यपालांना प्रायमाफासी असं वाटलं की एखाद्या आघाडीला, एखाद्या पक्षाला त्यांचा अलायन्स करून सत्ता स्थापनेचं करू शकतात तर मग ते अधिवेशन बोलवतील आणि त्या अधिवेशनामध्ये ते त्या आघाडीला किंवा त्या पक्षाला बहुमताचा ठराव पास करण्यासाठी डायरेक्शन देतील आणि त्यामध्ये ते सत्ता कोणाला स्थापन होते। कारण काय यामध्ये माननीय राज्यपालांना SR बोमईच्या खटल्याप्रमाणे कोणतेही आता डिस्क्रिशन नाही आहे
ते 57 सालापासून जे आपण गोंधळ बघतोय आणि राज्यपालांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे बरेचदा. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने एक असे डायरेक्शन्स त्यांना मॅन्डेट घालून दिलेले आहेत की माननीय राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट म्हणजे विधानसभेच्या अधिवेशनातच बहुमत सिद्ध करणं अत्यंत आवश्यक आहे. जे मागच्या वेळेस आपण केलं होतं 2019ला उद्धव ठाकरे साहेबांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितलं होतं, पण ते सिद्ध करू शकले नाही आणि पुढच्या सगळा घटनाक्रम संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. तर त्याप्रमाणेच ही प्रक्रिया यावेळेसुद्धा अवलंबिली जाईल आणि हीच प्रक्रिया संविधानात्मकदृष्ट्या कायदेशीर आहे. नेहमीच तुम्ही तांत्रिक मुद्द्यावर बोलत असता, मात्र सध्याची जर राजकीय परिस्थिती पाहिली तर तुम्हाला असं वाटतं की राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याचे काही चान्सेस आहेत? मला खरंच वाटत नाही. माझं प्रामाणिक मत सांगतो, कारण हे दोन्ही अलायन्स कुठल्या तरी अलायन्सला ठीक आहे स्टँडर्ड मेजॉरिटी का होईना, कारण सत्ता स्थापन निश्चित बहुमत सिद्ध करतील. कारण आता आपल्याकडे छोटे छोटे पक्षसुद्धा आहे आणि त्यांची टेंडन्सीसुद्धा आपल्याला माहिती आहे. जो पक्ष सत्ता स्थापन करतो त्यांना ते पाठिंबा देतात. त्यामुळे यावेळेस महाराष्ट्रात फार काही घटनात्मक पेचप्रसंग उद्भवेल असं नाही वाटत. कुठली तरी आघाडी निश्चितच सत्ता स्थापन करू शकतील आणि माननीय राज्यपालांमार्फत त्यांना बोलवलं जाईल आणि महाराष्ट्रात निश्चित स्थिर सरकार येईल असं माझं एक सगळ्या परिस्थितीचं आकलन करता असं मला वाटतं. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन रोहित कांबळेसह उमेश करंजकर, लोकशाही न्यूज, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.